चला वागो हो. तू म्हणले सर ते जॉकिंग हे वॉकिंग रनिंग बिनिंग आहे ना सकाळची ते करायलात काय? म्हणलं नाही, रन फास्ट 1.6 प्रगतीपथावर आजपासून आजच्या या लेक्चरमध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये 1.6चा खात्मा आपण करणार आहोत. बकासूर मामा 1.6. तुम्ही म्हणले 1.6 बकासूर आहे का? मैं बोला बकासूर मामा की जय. 1.6चा आपण इथं है ना आज 1.6चा अभ्यास करणार आहोत. हा व्हिडिओ टाईट बसून लक्ष द्या. बबल्या लक्ष दे. सगळ्यांनी व्यवस्थित बसा. ऑनलाईन तास आहे, ऑनलाईन क्लास आहे. यामध्ये एक्झाम पॅड, रजिस्टर, पेनी 2. तुम्ही म्हणजे कोणत्या पेनी घ्यावा सर सांगा आम्हाला. मी म्हणलं लालू घे आणि नीलू घे, आणि तुझा जर दुश्मन नीलू असला तर कालू घे. काळी काळी पेन हे ना वाग हो. आणि सगळ्या पेन घेऊन बसायचं. आई पप्पा जवळ बसले पाहिजेत, कारण आई पप्पाचं लक्ष असते मुलावर. बघायला का नाही व्हिडिओ, बघायला का नाही हा 1.6 बघायला का नाही, कारण हे मेन आहे, महत्वाचं आहे, भरपूर महत्वाचं आहे. 1.6 प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन आज आपण अभ्यासणार आहोत, आज आपण बघणार आहोत. ठीक आहे, सगळ्यांनी ऑनलाईनला जॉईन राहा है ना. आणि बघा इकडं टाईट लक्ष द्या, टाईट बसा. बघा स्वाध्याय 1.6 आहे, याच्यामध्ये 1.6 आहे आणि एक्स्ट्रा क्वेश्चन सुद्धा आहेत. याच्यावर आधारित प्रश्न आहेत. किती प्रश्न आहेत या स्वाध्यायामध्ये कमेंट बॉक्समध्ये सांगा. स्वाध्याय 1.6 मध्ये यावर्षी 12 चॅप्टर झाले आहेत आपला, आणि फक्त 9च प्रश्न आहेत. त्याच्यातले 4-5 तर लय इझी येतो हे ना. बघा 3,4,0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या. आता 3 जण दिलेत आणि बनवा म्हणते 5 अंकी. दिलेत आपल्याला 3 जण आणि बनवा म्हणते 5 अंकी. गई भैस पाणी में, म्हैस गेली पाण्यात. तुम्ही म्हणले सर आमच्याकडे म्हैसच नाही तर पाण्यात जायचा विषय येत नाही हो. मी म्हणलं ही म्हैस गेली पाण्यात. तुम्ही म्हणले, मी म्हणलं वागो अरे कपाळावर बसलंच हे ना. 3,4,0 हे अंक असलेली लहानात लहान 5 अंकी संख्या बनवायची. मग लहानात लहान बनवा म्हणल्यावर सगळ्यात लहान 0, त्याच्याहून मोठं 3 आणि त्याच्याहून मोठं बघा सगळ्यात लहान 0, त्याच्याहून मोठं 3, त्याच्याहून मोठं 4. पण 0 पहिल्यांदा घेत नसता, त्याला उचलून टाकायचं. अरे बघा सगळ्यात लहान 0, त्याच्याहून मोठं 3, त्याच्याहून मोठं 4. 0 पहिल्यांदा घेत नसता, त्याला उचलून टाकायचं 2 नंबरला. नाही कळालं? सगळ्यात लहान 0, त्याच्याहून मोठं 3, त्याच्याहून मोठं 4. 0 पहिल्यांदा घेत नसता, त्याला उचलून टाकायचं 2 नंबरला. या झाल्या 1, 2, 3 जण. आपला पाहिजे 5 अंकी, म्हणजे 4, 5. 2 कार्यकर्ते बाकी आहेत. मग कोणते 2 कार्यकर्ते घ्यावं लागतात हो तुम्हीच सांगा. 2 कार्यकर्ते बाकी आहेत. तर लहान म्हणते, लहान म्हणल्यावर सगळ्यात लहान 0 बाबा आहे, तर 0 बाबाच घ्या 2दा. म्हणजे 30,004. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 30,004 असा ऑप्शन कशात आहे? 30,044, 30,004. इथं कन्फ्यूज होतंय बरं वाघ हो, नीट लक्ष द्या. 30,004 सोपं आहे का अवघड आहे तुम्ही सांगा. हे सोपं आहे का अवघड आहे? नाही सोपं आहे. मोठ्यात मोठी म्हणलं तरी बी बनवा, काय अडचण नाही. मोठ्यात मोठी म्हणलं तरी बी काय अडचण नाही. ठीक आहे, नंतरचा प्रश्न बघा. दिसणं बापा. 1 हा अंक 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल? 1 ते 100 मध्ये 1 किती वेळा येते? 1, 10, 11, 12. 11ची लाईनच 12, 13, 14, 15. 16 मध्ये 1 आहे, 17 मध्ये 1 आहे, 18 मध्ये आहे, 19 मध्ये आहे, 20 मध्ये नाही. 2 × 1 = 21.
3 एके 31 मध्ये हे 4 31 आणि 10 एके 41 10 51 51 10 61 61 10 71 71 10 81 81 10 91 आणि 100 100 मध्ये सुद्धा मोजा 1 2 3 4 किती झाले 4 झाले हे बघा मग किती झाले 4 झाले 1 2 11 मधले इसरत आण बरं 2 जण येतं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 सगळे 21 कार्यकर्ते येतात है ना 1 ते 100 मध्ये किती कार्यकर्ते येतात 21 ऑप्शन नंबर बी बाबा बी फॉर बबलू बी फॉर बबलू है ना सोपं आहे का नाही सांगा 1 ते 100 मध्ये किती येते एक अंक किती वेळा येते 21 वेळा येते तुम्ही म्हणले प्रश्न समजा आम्हाला कसा आला समजा प्रश्न आम्हाला असा आला सर 9 हा अंक 1 ते 100 मध्ये लिहिताना 1 ते 100 या संख्या लिहिताना किती वेळा लिहावा लागेल किती वेळा लिहावा लागेल मी म्हणलं हे बी काय अवघड नाही ठीक आहे हे बी काय अवघड नाही बघा तुम्हीच मोजा मग 9 हा अंक मोजा 9 हा अंक 9 मध्ये एकदा येते 9 19 29 39 49 59 दिसते का इथे दिसते का दिसत नाही का 49 झालं इथून इथं जातो मी आता 59 59 आणि 10 69 57 79 89 आणि 90 ची लाईनच 90 91 92 93 94 95 96 97 98 आणि 99 बापरे इथपर्यंत 9 मोजा मग आता इथला रे हे नाही 1 10 2 10 3 10 4 10 5 10 6 10 7 10 8 10 9 10 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 वेळा लिहावा लागेल किती वेळा लिहावा लागेल 20 दिसते का इथं 20 वेळा लिहावं लागेल किती वेळा 20 वेळा है ना हे पण लक्ष ठेवा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा पुढील पैकी वागो हो जोडमूळ संख्यांची जोडी जोडमूळ संख्या म्हणजे इकडून बी मूळ संख्या तिकडून बी मूळ संख्या इकडून बी मूळ संख्या तिकडून बी मूळ संख्या आणि त्याच्यामध्ये इकडून मूळ संख्या आणि इकडून मूळ संख्या त्याच्यामध्ये एक बाबा बसलेला एक कार्यकर्ता बसलेला लपून ठीक आहे बघा 13 मूळ संख्या पण 15 नाही कटा दोन्ही मूळ संख्या पाहिजे जोडमूळ संख्या दोन्ही बी पाहिजे है ना 73 75 75 पाडे देतात 15 5 75 69 पाडे देतात 23 त्रिक 69 येतंय काय तर 29 31 है ना दोन्ही मूळ संख्या आहेत आणि मध्ये एक जण बसलेला आहे 29 आणि 31 मध्ये एक कार्यकर्ता बसलेला आहे कोण बसलेला आहे 30 बसलेला आहे कोण बसलेला आहे 30 मामा बसलेले इथं 1.6 सुरू आहे प्लस एक्स्ट्रा क्वेश्चन सुरू आहेत सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा सगळ्यांनी टाईट लक्ष द्या टाईट बसावा गो हो हा भाग सगळा महत्त्वाचा आहे तिसरा क्वेश्चन आहे हा सगळे 9 क्वेश्चन आहेत सोपे आहेत एवढे काय अवघड नाहीत तुम्ही म्हणले सर दुसरा एखादा क्वेश्चन द्या मी म्हणलं घ्या पुढील पैकी सांगा जोडमूळ संख्यांची जोडी कोणती जोडमूळ संख्यांची कटाळात करे है ना काही जण लय कटाळी इथं है ना इथूनच रट्टा देईन बघा जोडी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी कोणती है ना करे लय कटाळी म्हणजे काय कामाचा अभ्यासाचा 20 22 15 19 सॉरी 15 19 नाही 19 23 सी 71 73 आणि डी 13 17 काय ऑप्शन येते तुम्हीच सांगा
काय ऑप्शन येते तुम्ही सांगा, कोणतं उत्तर येते? बबल्या निस्ता बसू नको बघ, इथूनच रटारट रटे देईन, हे ना, टाईट बस. हे बघ थैलीच फेकून आणि इथून तुम्ही म्हणले, हे बघ हे ना, हे बघ इथून थैली थेट नाकावत लगे. हो वायरची थैली, वायरची लय लागती सपकन लगे. म्हणला बापरे झंडूबाम, मग मी झंडूबाम, हे ना. वाघ हो ह्याच्यामध्ये सांगा 20 22 20 मूळ संख्या नाही पाड्यात येतात. आता 19 23 या दोन्ही मूळ संख्या आहेत, पण ह्याच्यामध्ये गॅप कितीचा आहे? 20 लपल्याला आहे, 21 लपल्याला आहे, 22 लपल्या येतं. डोक्याला ताप, 3 जण लपलेले येतं. अरे बाप्पा 3 जण नसतात, जोड मूळ संख्यामध्ये इकडून मूळ संख्या, इकडून मूळ संख्यामध्ये एकच जण लपलेला असते. इकडून मूळ संख्या, इकडून मूळ संख्यामध्ये एकच जण दडलेला असते, लपलेला असते. 13 आणि 17 मध्ये तसं बघा, 13 नंतर 14 15 16 3 जण आहेत, कॅन्सल. मग उत्तर काय ते 71 73 राईट आहे. 71 आणि 73 मध्ये कोण लपलेला आहे? 71 आणि 73 मध्ये 72च लपलेला आहे, एकटाच लपलेला आहे, म्हणजे ही जोडी योग्य आहे. सी ऑप्शन योग्य आहे, है ना. 71 आणि 73 दोन्ही मूळ संख्या आहेत आणि मध्ये एकच जण लपलेला आहे. प्रश्न नंतरचा आहे चौथा. बघ हो नीट लक्ष द्या. चौथा प्रश्न बघा, 0,9,6 या अंकांनी बनणाऱ्या, टाईट बसा, 0,9,6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा, ह्या अंकापासून सर्वात लहान 3 अंकी संख्या बनवा आणि सर्वात मोठी 3 अंकी संख्या बनवा, आणि यांचा काय करायचा आहे? गुणाकार. एवढ्या अंकांपासून, है ना रे, हसू नका. एवढ्या 3 अंकांपासून सबसे बडी कमाल संख्या बनवायची, सगळ्यात छोटी किमान संख्या. कमाल म्हणजे मोठी, कमाल म्हणजे मोठी, कमाल म्हणजे मोठी संख्या बनवा, कमाल म्हणजे मोठी संख्या बनवा, आणि किमान म्हणजे छोटी बनवा. किमान म्हणजे लहान, 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 किमान म्हणजे छोटी, लहान, किमान लहान, किमान लहान. वाग हो कमाल संख्या बनवा ह्याच्यापासून आणि किमान बनवा, है ना. मग ह्याच्यापासून आधी सर्वात लहान बनली तर काय येते? 0, त्याच्यावर मोठं 6, त्याच्यावर मोठं 9. 0 6 9, पण 0 पहिल्यांदा घेत नसतात, 2 नंबरला टाका. ही 609 ही सगळ्यात लहान बनली, आणि मोठी काय बनणार? 9 6 0. ह्याचा गुणाकार करा, ह्या तड्याचा गुणाकार करा. 609चा आणि 960चा गुणाकार, 609चा आणि 960चा म्हणजे 96चाच करतो मी. 960चा म्हणजे 96चाच करतो. लास्टला 0 राहते, ते लास्टला 0 देतो. काय येते गुणाकार? 96 54, हातच्या आले 5, 6 0 0, 5 ला 5, डबल 6 7 36, इथं प्लस द्या किंवा बेरजेचं चिन्ह द्या. 9 9 81, हातच्या आले 8, 9 0 0, 8 ला 8, 9 सक 54, 54 म्हणजे 5 4 54, ह्यांची बेरीज दिसते का? बघा 4 ला 4, 5 आणि 1 6, 8 आणि 7 14, चला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, हे 5 ला 5 एवढं आलं. लास्टचा 0 हे विसरायचा नाही, म्हणजे असं उत्तर आलं. असं ऑप्शन कशात आहे बाळा हो? दिसतंय का रे? नीट लक्ष द्या. दिसतंय का दिदी? दिसतंय का वाग हो? टाईट लक्ष द्या. हे गुणाकार दिसत नाही का? ठीक आहे, डबल सांगतो, त्याला वरी घेतो ह्या तड्याला, राईट. आता दिसन आपला काय डबल सांगायला काय. सगळ्यात लहान बघा 0 आहे, त्याच्यावर मोठं 6, त्याच्यावर मोठं 9, दिसून गेलं. पण 0 पहिल्यांदा घेत नाही तर बघा, सगळ्यात लहान 0 आहे, त्याच्यावर मोठं 6, मग 9. 0 पहिल्यांदा घेत नसतात. अरे हे असं काऊन व्हालाच बाप्पा? सगळ्यात लहान 0, त्याच्यावर मोठं 6, त्याच्यावर मोठं 9, 0 पहिल्यांदा घेत नसतात. तू मला त्रास देऊ नको डिजिटला, हे पेनच आपण हे करू. 0 नंतर 6 नंतर 9, 0 पहिल्यांदा घेत नसता, त्याला उचलून टाका 2 नंबरला, 609. आणि सर्वात लहान 3 अंकी बनली आणि सर्वात मोठी 3 अंकी 9, मग 6, मग 0, ह्याचा आपला गुणाकार करायचा आहे. किती गुणाकार येते बघूत आपण. मग 609चा
609चा आणि कोणाचा 960चा म्हणजे 96चाच करा. 960 म्हणजे शून्य लास्टला द्या, काही नसते. हे कडीला आहे ना शून्य, हे कडीला आहे शून्य, हे नाही बरं, हे घ्यायला जमते, हे घ्यावंच लागते. मध्ये शून्य असल्यावर घ्यावाच लागते, मध्ये शून्य असल्यावर घ्यावंच लागते. ठीक आहे. 609चा आणि 96चा गुणाकार केला, शून्य राहू द्या. नीट लक्ष द्या. 6चा पाडा 9 पर्यंत म्हणा. 96 54, 54ला किती वाग हो, 96 54, 54ला 4 हातचे आले 5, 6 शून्य. नीट लक्ष दे दिदे भाऊ. 6 0 0, 6 0 0 0 आणि 5 5, 6 6 36. राईट. हे झाला. आता प्लस द्या किंवा शून्य द्या. आता 9चा टेबल म्हणायचा कुठपर्यंत, या कडीच्या 9 पर्यंत. 9 9 81. अरे गुणाकार येते ना रे. 9 9 81, 81ला 1 हातचे आले 8. आता 9चा पाडा 0 पर्यंत. 9 0 0, 8ला 8. आता हे 9चा पाडा 6 पर्यंत. 9 स 54, 5 4. हिची करा ऍडिशन. आता बेरीज करावा गो. बेरीज तर सगळ्यांना येते. 4 4ला 4 दिसते का आता. 5 आणि 1 6, 8 आणि 7 14 है ना. हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8, 5ला 5 58,464. मग असं उत्तर आलं 58,464. हे ऑप्शन कशात आहे, सॉरी. आणि लास्टचा शून्य विसरला की बाप्पा, असं काऊन करायले. हे लास्टचा शून्य घ्यायला विसरायचं नाही, लास्टचा शून्य घ्यायला विसरायचं नाही. आणि असं ऑप्शन कशात आहे बघा. 58 46 40, 58 46 40, 58 46 40 ऑप्शन. म्हणजे त्याला काय लिहितात बघा, 5,84,640 है ना. नीट लक्ष द्यायचं, नीट ढेकर देऊ नको. इथूनच बुकी मार ना, ऑनलाईन बुकी गटागट ढेकर द्यायलाच है ना. 58 5,84,640, 5,84,640, 5,84,640, 5 लाख सगळ्यांचं आलं का वागो. होय कोणाकोणाचं आलं त्यांनी एक टाईप करा है ना. किंवा सांगा की बाबा माझं आलं. किंवा आपलं मनाला सुद्धा कळते. काही जर चांगलं काम केलं तर आपापल्यालाच कळते की बाबा. एखाद्या परीक्षेत तुम्ही चिटिंग करून समजा एखाद्या परीक्षेत समजा चिटिंग करून गुण मिळवले तर आपल्याला समाधान वाटत नाही है ना. बक्षीस मिळालं असते परंतु तरी बी समाधान मिळत नाही. कसं काय, कारण चिटिंग केलेले गुण असतात. भरपूर जणांना बघा 10वीला एखाद्याला 90% असतात, पण त्यानं कॉप्या करून है ना, कॉपी करून लिहिलेलं असते पेपर. बाजूचं म्हणते एखादं अरे बापरे कॉंग्रॅच्युलेशन 90% पडले. त्याच्या चेहऱ्यावर काहीच हास्य नसते, कारण 90% पडले त्याला माहिती आहे. ते मनातले मनात म्हणते डुप्लिकेट आहेत रे येड्या, डुप्लिकेट आहेत म्हणते है ना. आणि एखाद्याला 70% पडू द्या पण मनाचे असू द्या, स्वतःचे असू द्या, ते लय आनंदित होते. मग धन्यवाद धन्यवाद, लय अभ्यास केलता है ना. वाग हो, आनंद असते. ठीक आहे. बघून लिहिण्याचं काहीच फायदा नाही. तसं मनानं येणं हे महत्वाचं असते. 10 गणितापैकी 5 गणित येऊ द्या, 8 गणित येऊ द्या, पण मनाने येऊ द्या. नो चिटिंग है ना. आणि पुढे पण माणूस जायचंय म्हणल्यावर इमानदारीनंच करावं लागतंय सगळं है ना, तरच पुढे जाणार. मग कोणतंही काम असो, तुमचं असो, आमचं असो, माझं असो किंवा सगळ्यांचं असो, प्रत्येक कामात प्रामाणिकपणाच पाहिजे है ना. वागो तरच आपण पुढे जातात है ना. ठीक आहे. चला बघा नंतरचा क्वेश्चन. आणि तुम्ही म्हणले संख्या आणि संख्या पद्धतीतला हा 5वा प्रश्न आहे. राईट. 5वाच आहे का नाही रे दिदी, कितवा प्रश्न आहे, 5वाच आहे का नाही. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण ह्याच्यामध्ये कोणता अंक आहे बापा. 2016ला प्रश्न आला होता. चौरस, वर्तुळ आणि त्रिकोण. चौरसामध्ये, वर्तुळामध्ये आणि त्रिकोणामध्ये. चौरस म्हणजे चारी बाजू सेम. ही चौरसामध्ये है ना, चौरसामध्ये, वर्तुळामध्ये गोल गोल वर्तुळ 360 अंशाचा, आणि चौरसाचं माप पूर्ण 360च असते, वर्तुळाचं 360 असते, त्रिकोणाचं अर्धा असते 180. आणि ह्या त्रिकोणामध्ये असा कोणता अंक आहे. चौरसामध्ये असला पाहिजे, वर्तुळामध्ये असला पाहिजे आणि त्रिकोणात बी असला पाहिजे. 7 बाबा आहेत. किती बाबा आहेत, 7. बघा तुम्ही 7 चौरसात बी येतात, ह्याच्यात बी येतात, त्रिकोणात बी येतात, ह्या त्रिकोणात सुद्धा येतात आणि वर्तुळात सुद्धा येतात. 9 घेतले तर चौरसात येत नाही, 6 घेतले त्रिकोणात येत नाही, तर म्हणजे 7 आकडा आहे. तो कोणता आकडा आहे, 7 हे ना रे. 7 सगळ्यामध्येच आहेत बघा. 7 आकडा कशात आहे, चौरसामध्ये बी आहे
वर्तुळामध्ये बी आहे आणि त्रिकोणामध्ये सुद्धा आहे. काय लयच अवघड प्रश्न नाही हा, सोपा प्रश्न आहे. आणि प्रश्न आला समजा फक्त आयतामध्ये असलेला अंक कोणता, त्याला आयत म्हणतात. दोन लांबीच्या बाजू, दोन रुंद बाजू, त्या दोन लांब आहेत आणि दोन ह्या कमी कमी आहेत. ह्याच्या फक्त आयतामध्ये म्हणल्यावर फक्त आयतामध्ये एक अंक आहे. फक्त आयतामध्ये म्हणलं की एकच आहे. फक्त चौरसामध्ये म्हणल्यावर चारच आहे, है ना. ठीक आहे. एक्स वाय झेड आणि टी या संख्यामध्ये वापरलेला कमाल अंक 7 आहे. तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक ज्ञात नाहीत. ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. ज्ञात म्हणजे ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. ज्ञात म्हणजे माहीत. ज्ञात नाहीत म्हणजे माहीत नाहीत. ज्ञात आहेत म्हणजे माहीत आहेत. ठीक आहे. थोडंसं दिसेल का, असा कॅमेरा करतो तर दिसेल. थोडंसं वरी घेतो साहेबाला, है ना. दिसतंय का आता बघा, व्यवस्थित दिसतंय का. एक्स वाय झेड आणि टी याच्यामध्ये वापरलेला कमाल अंक कोणता आहे बाबा, 7 आहे. कमाल म्हणजे मोठ्यात मोठा अंक वापरलेला कोणता आहे, 7 आहे. आणि तो प्रत्येक संख्येत एकदाच वापरलेला आहे. बाकीचे अंक माहीत नाहीत. एक्सची किंमत आहे, वायची किंमत आहे, झेडची टीची. म्हणजे एक्स वाय झेड टी मध्ये वापरलेला सगळ्यात मोठा अंक कोणता आहे, 7 आहे. बाकीचे त्याच्यापेक्षा छोटेच असतात. मग कोणता ऑप्शन येते, वाटलंच तर स्थानिक किंमत बघा. याची स्थानिक किंमत 7 आहे तर 700. कसं काय, सगळ्यात मोठा अंक 7च वापरला, इशे येत नाही. त्याच्यानंतर 700, याची स्थानिक किंमत 7000, याची स्थानिक किंमत 70, याची स्थानिक किंमत 7. सगळ्यात जास्त स्थानिक किंमत कोणाची, तर वायची आहे, असं बी येते. किंवा सगळ्यात जास्त वापरलेला 7 आहे म्हणते, सगळ्यात मोठा. मग इथे येऊन येऊन काय येणार, 6 येणार आणि एक अंक एकदाच इथं 5 येणार, इथं 4 येणार. इथं 7 नंतर 6 येणार, 5 येणार, 4 येणार. 7 नंतर इथं 6 येणार, 5, काही बी घ्या इकडं, काही नाही. 7हून लहान 6, 5, 4. मग सगळ्यात मोठं काय येईल, 7000 ना. पहिल्यांदा 7 आहे म्हणल्यावर इशे येत नाही, स्थानिक किमतीनुसार बी येणार. पहिल्यांदा 7 आहे म्हणल्यावर काय इशे आहे का, स्थानिक किमतीनुसारच कळते आपल्याला. पहिल्यांदा 7 आहे म्हणल्यावर सगळ्यात मोठा अंक 7 आहे म्हणजे याची 700. आणि इथं लहान असलं तरी काय, याची 700, 7000 म्हणजे वाय येते. ठीक आहे. सगळ्यात मोठं कोण, वाय. स्थानिक किंमत विभागानं 700, 7000, 70, 7 एवढ्यावरून बी येते. किंवा 6, 5, 4 ते आकडे बी ठेवून बघा. पण स्थानिक किमतीनुसार सोपं आहे ना, उभं कशाला त्याच्यात बाकीच्या गोष्टी अवघड येतात. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 30827, 30827 हे अंक एक एकदाच घ्यायचे तर बनणारी म्हणजे तयार होणारी 5 अंकी लहानात लहान विषम संख्या कोणती, है ना. कमेंट बॉक्स मध्ये सांगा उत्तर काय येते. तर ह्याचं नाही, हे प्रश्न आला नव्हता पण येऊ शकते यावर्षी. 30827 हे अंक एक एकदाच घेऊन बनणारी म्हणजे तयार होणारी, बनणारी म्हणजे तयार होणारी 5 अंकी लहानात लहान. दिलेत अंक 5 आणि म्हणते 5 अंकीच बनवा. लहानात लहान म्हणजे किमान बनवा, विषम बनवा. सगळ्यात लहान 0, त्याच्याहून मोठा 2, 0हून मोठा 2, 2हून मोठा 3, सगळ्यात लहान 0, 0हून मोठा 2, 2हून मोठा 3, मग 7, मग 8. बघा हो, 0 पहिल्यांदा लिहित नाही, त्याला 2 नंबरला टाका उचलून. ही झाली कडीला 8 आहेत म्हणल्यावर समसंख्या. कडीला 8 आहेत म्हणल्यावर ही काय झाली, समसंख्या. ही झाली बघा हो, कडीला 8 आहेत म्हणल्यावर समसंख्या. बेच्या पाड्यात 8 येतात, ही झाली समसंख्या. आपल्याला म्हणते विषम संख्या. प्रश्न शेवटपर्यंत वाचणं आपलं कर्तव्य आहे. दिदी परीक्षा जवळ आली त्याच्यानं नाही ना, आपण थोडंसं काही नाही लक्ष द्या. टाइमपास नाही, नो टाइमपास, है ना. टाइमपास करीत नाही. तुम्ही म्हणले थांबले काम. ठीक आहे. मी म्हणलं बघा ही समसंख्या 8 म्हणजे बेच्या पाड्यात येते, ही समसंख्या. त्याच्या अलीकडचा अंक बघा, हे 7 बेच्या पाड्यात येते का, हा
7 बेच्या पाड्यात येत नाही म्हणजे विषम. मग ह्याला उचलायचं गपकन, ह्याला उचलायचं आणि एकदम कडीला टाकून द्यायचं. मग अशी संख्या बनली कशी 2 0 3 8 7. ती जर नसायली तर त्याच्या अलीकडचा अंक बघायचा. एवढं काय 20,387, 20,387, 20,700, 20,300. नीट निरीक्षण करा रे बाबा, मार्क कटन. नीट बस, टाईट बस, झोपू नको. इथूनच रटा देईन, झोपू नको. उभं टाकून बस, नीट उभं टाक. अरे उभं टाकून म्हणजे उभं टाकू नको म्हणजे उठून बस असं म्हणायलो मी, झोपू नको. हे काय अवघड आहे का? नाही, हे काहीच अवघड नाही. हे प्रश्न काही अवघड नाही. तुम्ही म्हणले कस काय अवघड नाही? मी म्हणलं अवघड नाही म्हणजे अवघड नाही. सोपा आहे, सोपा सोपा, डिंगचंग डिंगचंग, एकदम सोपा आहे. वागो समसंख्या म्हणजे कडीला बेच्या पाड्यातला आकडा येते. विषम संख्या म्हणजे बेच्या पाड्यातला आकडा येत नाही. एवढं तर माहिती आहे. मग सगळ्यात 5 अंकी लहान बनवा. 0, त्याच्याहून मोठे 2, 0हून मोठे 2, 2हून मोठे 3, 3हून मोठे 7. निरीक्षण करा 8. 0 पहिल्यांदा घेत नसतात, दुसऱ्यांदा टाकतात. ही झाली लहानात लहान समसंख्या. हे बेच्या पाड्यात आकडा येते 8. ही सम झाली. आपला म्हणते विषम, ह्याच्या अलीकडचा आकडा बघायचा. हे जरी नसला तर ह्याच्या अलीकडचा बघायचा, लास्टला टाकायचा. लक्ष दे, इथं ह्याच्या अलीकडचा विषमच आहे. हे 7 बेच्या पाड्यात येत नाही म्हणजे विषम. ह्याला उचलायचं आणि लास्टला टाकायचं. हे विषम झाली. आता 2 0 3 8 आणि 7 म्हणजे 20,387. 20,387. ऑप्शन नंबर सी. सोपं का अवघड सांगा, तुम्हीच सांगा. त्याच्यानंतरचा क्वेश्चन वागो, लास्ट बटवन क्वेश्चन आहे हा. सोपा आहे ना, शेवटच्या अगोदरचा आहे. टाईट बसा, टाईट लक्ष द्या. दिसते का बघा? हे मच्छर कट. व्यवस्थित दिसते का बघा? पुढील बेरजेमध्ये गायब असलेले अंक शोधून काढायचे. तर गायब असलेले अंक शोधून काढा. लय सोपं आहे दिदी. गायब असलेले अंक बघा. तुम्ही म्हणले सर गाय का? गायब मधली गाय का? मी म्हणलं गाय नाही, गायब असलेली गाय नाही, गायब असलेले अंक बघा. 8 ही बेरीज आहे बघा. 8 आणि 7 15, 15शीला 5 हातचा आला 1. एवढं कोणाकोणाला कळालं? बेरीज आहे. 8 आणि 7 15, 15शीला 5 त्यांनी दिले, हातचा आला 1. 3 आणि 1 4. नीट लक्ष दे, टाईट बस. 3 आणि 1 4, 5 उत्तर आणायचे. 3 आणि 1 4 इथे किती टाकल्यावर 5 होतात? 3 आणि 1 4 इथे किती टाकल्यावर 5 होतात? 1 टाकल्यावर. म्हणजे अशा स्टार गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1. एवढं कोणाकोणाला कळालं? गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1 एवढं आलं. मग बघा, गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1. इथं चुकलंय. गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1 नाही, इथं आहे गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1, गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 1. इथं बी गोलामध्ये स्टारच्या जाग्यावर 3 दिले तर चूक. ऑप्शन 2 तर कटले, ऑप्शन 2 तर कटले. चला अजून बघा. 3 आणि 1 4, 4 आणि 1 5 आलं. 2 मध्ये किती मिसळ्यावर 1 येते? म्हणजे 1 म्हणजे 2 मध्ये 1 मिसळा तरी 3 यायले. 2 मध्ये 9 मिसळ्यावर 1 म्हणजे 11. 2 मध्ये 9 मिसळ्यावर 11 येतात. 2 मध्ये 9 मिसळ्यावर 11 येतात. 11शी 1 हातचा आला 1. इथंच कळायला पाहिजे. 2 मध्ये 9 मिसळले, 9 2 11, 11शी 1 हातचा आला 1. आणि 4 आणि 1 5 इथं किती टाकावं लागतं? 4 आणि 1 5 इथं 3 टाकावं लागतं ना बघा. 4 बघा, 4 आणि हातचा 1 5 इथे स्टारच्या जागेत 6 7 8. 8 येण्यासाठी 4 आणि 1 5 6 7 8. 4 आणि 1 5 6 7 8. राईट. म्हणजे चौकोनामध्ये स्टारच्या जागेवर 9, चौकोना स्टारच्या जागेवर 9. आणि अशा ह्या सूर्याच्या जागेवर 3, सूर्याच्या जागेवर 3, सगळं सूर्याच्या जागेवर 3. इथं नाही तर हे कट झालं. यहाँ पर जीतेगा भाई जीतेगा. सी नंबर जीतेगा. सी करेक्ट आहे, व्यवस्थित आहे सी. सगळे अंक यायले तर कळलं नाही का? सगळं कळालं का नाही रे? नाही कळालं? इकडे बघा ना. 8 आणि 7 15, 15शी 5 हातचा आला 1. 3 आणि 1 4 इथे 1 टाकायचा आहे ना. इथे 1 टाकला ह्याच्यामध्ये, हे स्टार. त्याच्यानंतर 2 मध्ये 9 मिसळले 11 येतात. तर 2 मध्ये 9 मिसळले 2 आणि 11शी 1 हातचा आला 1.
4 आणि 1 5, 4 आणि 1 5 किती मिसळल्या 8 येतात, 4 आणि 1 5 6 7 8, 3 मिसळले म्हणजे स्टारच्या जागेवर 3 यायले. एवढं जरी कळालं तरी स्टार सूर्याच्या जागेवर 3 कशातच नाही, तर ह्याच्यात बी नाही, त्याच्यात बी नाही, त्याच्यात बी नाही. ऑप्शन है ऐसा सी में, ऑप्शन ऐसा आहे सूर्याच्या जागेवर 3 सी मध्ये आहे. ठीक आहे. आणि लास्ट क्वेश्चन आहे वागो ह्याच्यानंतरचा स्वाध्याय 1.6 मधला. पुढीलपैकी कोणती क्रिया केल्यावर येणारे उत्तर विषम संख्या असेल. टाईट लक्ष द्या, कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगा. कोणती क्रिया केल्यानंतर है ना, अरे हे नाही जणू, हे काठिण्य पातळी मधला प्रश्न आहे, उच्च काठिण्य पातळी मधला प्रश्न आहे. अरे ते प्रश्न नाही घेतला जणू. ठीक आहे, आपण घेऊयात लास्टचा प्रश्न, आपण लिहूयात. टाईट लक्ष द्या है ना. स्वाध्याय 1.6 मधला 9वा प्रश्न आहे, 9 नंबरचा. तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. 5,84,000 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज. या संख्येतील तुम्ही सांगा कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगा. 5च्या स्थान मूल्यांची म्हणजे 5च्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. 5च्या स्थान मूल्यांची बेरीज, 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती आहे. 2000 कितीला प्रश्न आलता वागो होय, म्हणजे 2019ला प्रश्न आला होता. अरे इथं मच्छर बसले, मच्छरा. JNV 2019 साली हा प्रश्न आला होता वागो हो. बघा 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज, 5च्या स्थानिक किमतीची बेरीज करायची. चला कोण सांगते. बघा 5,84,356 याच्यामध्ये 2 5 आहेत. हे एक 5 आहे याची स्थानिक किंमत, आणि हे एक 5 आहे याची स्थानिक किंमत. 2 5 आहेत. या 5ची स्थानिक किंमत बघा, 5 लिहिले, 5च्या पुढे 1 2 3 4 5 तळे येतं. त्या 5ची स्थानिक किंमत 5ला 5 लिहिली, 5च्या पुढे 1 2 3 4 5 तळे येत म्हणजे 5 शून्य द्या. 1 2 3 4 5 शून्य म्हणजे 5 लाख. 5 वर 5 शून्य 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 5 ला 5 आणि 1 2 3 4 5 जण येतं. आणि ह्या 5ची किती येते रे. ह्या 5ची स्थानिक किंमत 5 ला 5 त्याच्या पुढे 1 जण आहे म्हणजे 50. हे लक्ष दे रे बापा. या 5ची येते 5 ला 5, 5 ला 5 त्याच्या पुढे 1 शून्य, 50 कडीला लिहा 0 आणि त्याच्या अलीकडल्या 5 ह्याची करा ऍडिशन, ह्याची करा बेरीज. येते ना रे बेरीज सगळ्यांना. 0 0 0 0 5 5 0 0 5 म्हणजे असं उत्तर कशात आहे. नीट लक्ष द्या. 50 0 0 50. ठीक आहे, असं बघा मग उत्तर कशात आहे तर ऑप्शन नंबर बघा. ठीक आहे, म्हणजे ह्यालाच कसले येतात एकक दशक शतक हजार 10,000 लाख. 5 लाख 50, 5 लाख 50 असं उत्तर आहे. 4 नंबर मध्ये मी ऑप्शन नाही दिले पण डी नंबर असा ऑप्शन आहे 5 लाख 50. ठीक आहे वागो हो. हे झालं सगळं स्वाध्याय 1.6. हा सगळा झाला 1.6. या 5ची स्थानिक किंमत, ह्या 5ची स्थानिक किंमत ह्याची बेरीज करायची. वजाबाकी म्हणल्यावर वजाबाकी करा. अवघड काय आहे का ह्याच्यामध्ये. काहीच अवघड नाही. काय काय प्रश्न तर नुसते बघून आहेत. उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न राहिलेले आहेत, बाकी आहेत, ते उद्याच्या लेक्चरमध्ये बघूयात, उद्याच्या तासामध्ये बघूयात, भाग 11 मध्ये बघूयात. बरोबर आहे. सगळे भाग व्यवस्थित झालेत आणि अजून 1-2 भाग घेऊता परीक्षेचे. परीक्षा घेऊता याच्यावर हे ना. तसं सगळ्यांनी या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. वागो नवोदय गुरु यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नवोदय गुरु ॲप्लिकेशनमध्ये जॉईन राहा, जेणेकरून सगळा सिलेबस काही जरी अडचण आली तर सगळं त्याच्यामध्ये आहे. नवोदय क्रॅक करणं
एवढं काय अवघड नाही, इतकी माझी गॅरंटी. अभ्यास पाहिजे, विषय येत नाही, विषय खलास. अभ्यास असला तर काही ताण नाही, अभ्यास नसला तर ताणच ताण आहे. परीक्षा जवळ यायली. नवोदय गुरु ॲप जॉईन करा, है ना, डाउनलोड करा, जॉईन करा. काही अडचण असल्यास संपर्क साधा. ठीक आहे. रेकॉर्डेड व्हिडिओ प्लस मॉक टेस्ट, तर सगळं काही व्हिडिओचे स्पष्टीकरण ॲपमध्ये आहेत. तसेच हा प्लेलिस्टमध्ये जायचं, सगळे भाग इथं पण आहेत ना. यूट्यूबला बी पहिला चॅप्टर सगळा बघा, काय अडचण जाणार नाही. सोप्याकडून कठीणाकडे सगळं घेतलेलं आहे वाघभाऊ. ठीक आहे, आपण आजच्या दिवशी इथंच थांबूयात, है ना. आजच्या दिवशी सगळ्यांना बाय बाय. बाय बाय दीदी, बाय बाय.